ओम. विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी मुद्गलपुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम अध्याय 7 मुद्गलदक्ष संवादे योगामृतार्थशास्त्रे योगस्थिती वर्णन योग याचे मी आता वाचन करणार आहे. हा आहे योगगीतेचा भाग 3 आणि हा आहे आपल्या 7व्या अध्यायाचा भाग 2 7b. आता येथून श्रेष्ठ स्थितिपरायण समयोग श्रवण कर. तो जाणून ब्रह्मभूत झालेला कोणी शांतिहीन होत नाही, अर्थात त्याची शांती कधीही विचलित होत नाही. देह हा कर्ममय आहे, त्यात कर्मयोग साधावा. मन हे विवेकरूप आहे, तेथे साक्षीरूपात राहावे. हे दक्षा, जेव्हा मी ब्रह्म हा अनुभव येतो त्यावेळी तेथे हे द्वंद्वरूप कुठून असणार, त्याचे स्वरूप वर्णितो. देह हा कर्ममय आहे, तर विवेक कर्मविरजित आहे. हे द्वंद्व जाणून महायोगी समयोग आचरतात. मी देहात कर्ममय आहे, तर हृदयात निर्मल साक्षी आहे. दोन्हींच्या योगानेच काही संभवते. जेव्हा विवेक नसेल तेव्हा देह काय करणार? देहहीन मनही तसेच विवेकधारक असे ते कोणाच्या देहात राहील? मन आणि देह वेगळेपणाने कार्य करू शकत नाहीत, परस्पर संबद्ध आहेत. हे दोघेही आपापले कार्य करीत असतात. या दोन्हींच्या पार मी आनंदरूप स्थित असतो. सदैव आनंदधर्मी अशी मी माया रचून देहात कर्ममय तर हृदयात विवेकधारी होतो. त्या दोन्हीतही मी समान भावाने राहतो, यात संशयच नाही. मी उपाधी आणि अनुपाधिरहित ब्रह्मसंज्ञाधारी असतो. म्हणून जसे ब्रह्म अंतर्बाह्य एकच भावाने व्यापलेले असते, त्याप्रमाणे तेथे आचरण करावे. देहात कर्मचारी व्हावे, हृदयात साक्षी व्हावे आणि त्या दोन्हींचा त्याग करून आनंद अवस्थेत समान राहावे. जे जे उभय भावात्मक आहे. आनंद ब्रह्मानंद म्हटला जातो. विद्वानाने तसे आचरण करावे, अर्थात त्या सन्मान आनंदून राहावे. माझ्या संगानेच माझ्या अधिष्ठानावर देह व मन उभय सर्व कार्य करतात. उभयवर्जित असलेला तो उभयांमध्ये आचरण करतो. या आनंद ब्रह्माशी ब्रह्मरूप होऊन त्या शांतीने युक्त होऊन राहावे. या शांतीला पूर्वी योग्यांनी आनंदरूप वर्णिले आहे. हे प्रजानाथा, आता यापुढील सुखप्रद अशी सहज नामक अवस्था श्रवण कर. महायोगी तिचे विशेषत्वाने आचरण करतात. देह हा कर्मयोग वर्णिलेला आहे. तेथे योगी सत्तम ब्रह्मार्पणरित्या कर्मयोग साधतात. हृदयात साक्षीभावाने ब्रह्मार्पण करीत योग साधला जातो. या 3 स्थानी त्या 3 प्रकारांनी योग वर्णिला आहे. त्यामध्ये 3ही दशांमध्ये काही करीत नसताना विस्मयपणे त्या भ्रांतीचे काही विपरीत घडले नाही, तरी त्यातून खेद, भानू, जहर, तीनही दशांमध्ये कार्य करीत असताना विस्मरणाने या भ्रांतीतही काही विपरीत घडले तरी त्यास खेद मानू नये. या 3ही अवस्था मायेने युक्त पराधीनच मानलेल्या आहेत. शास्त्रात तुरीय नेहमी स्वाधीन रूपात वर्णिले आहे. तुरीयाच्या इच्छेनेच या 3 रूपात नटून भ्रांतीप्रमाणे आपापल्या
प्रारब्धानुसार सदैव चालत असतात यात संशय नाही. त्या तुरियाची कोणतीही अहंकृती नसते. जसे कर्म करेल तसेच फळ मिळते. म्हणून प्रारब्धवशाने मी जीव ही सर्वधारी योगरूपा परास्थिती असलेल्या आपल्या तुरीय अवस्थेला विसरतो किंवा ज्ञानमोहाने मी विपरीत क्रिया केली असे समजतो. मुख्य योगस्थितीला जोडून प्रारब्ध स्वीकारले. तुरीय हे निसंशय प्रारब्धधारक आहे. तुरीय निसंशय प्रारब्धधारक असते. त्याच्या इच्छेने जे होईल ते योगदायकच होते. तुरीयाच्या इच्छेने समन्वित झालेला मी कर्म साक्षीयत्व आनंद समन्वित झालेला मी कर्म साक्षीत्व आनंद या पराधीन अवस्थांचा भोग घेतो यात संशयच नाही. सदैव स्वाधीन भावेने तुरीय ब्रह्म स्थित असतं. तेच खेलक आहे. त्याचे बंधन कशाने संभवणार? जे काही निर्माण होते ते त्या तुरियानेच केले होते हे निसंशय होय. त्यात मी आलोय कुठून? मी प्रभूंचा आपल्या इच्छेने क्रीडा करीत राहतो. जे काही निर्माण होते ते तुर्यानेच होते हे निसंशय होय. त्यात मी आलोच कुठून? तो प्रभूच आपल्या इच्छेने क्रीडा करीत असतो. हे प्रजापते, ही सहजावस्था तुला सांगितली. जे जे काही निर्माण झाले आहे त्याच्यात अधिष्ठानरूप चालक रूपात ती काहीही न करता सहजच आहे. जे केले त्याच्यासोबत ती आपोआपच स्वतः प्रगट होतो. त्याच्याशी त्या निर्मितीशी त्या तुरीयावस्थेचा आपोआप योग होतो. त्याला सहजच तुरिया अर्थात अवस्था त्रयातीत चैतन्य तेच सगळ्यांच्या मुळाशी आहे. जे काही जन्माला येते निर्माण होते ते याच्यासहच निर्माण होत असल्याने या स्थितीला सहज जन्मासोबत असलेली असे म्हणतो. सगळ्या कर्म साक्षी आनंद अवस्था या चैतन्याशी जुळल्या असल्याने ते जुळणे सहज योग होय. असा सोपा भावार्थ. हे शुद्ध अधिष्ठान असल्याने ते काहीच करीत नाही. शुद्ध असल्याने या दशाही शिव आहे. तो काहीच करीत नसल्याने त्यांना विष्णू स्थिर अचल स्वरूपात अचल म्हणतात. सगळ्या बाकी अवस्था येथे येऊन संपतात, मग लय पावतात. म्हणून शिव स्थान शिवस्थान स्मशान आहे. देवता शास्त्रज्ञ हेच परमसिद्धांत प्रतीक रूपात मांडलेले असतात. या पलीकडे स्वानंद नावाची ब्रह्मभूत योगस्वरूप स्थिती असते. ती सुखद स्थिती श्रवण कर. तुरीय अवस्था ही स्वाधीन असते. तर अन्य तीन पराधीन असतात. त्या चारही अवस्थांच्या योगाने योग निजात्म रूपात स्थिर होतात. ते अन्य तीन पराधीन असतात. त्या चारही अवस्थांच्या योगाने योग आणि
अवस्थांच्या योगाने योग निजरूपात स्थिर असतात. 3 अवस्था या खेलस्वरूप आहेत. त्या तुरीय खेळ करणारा आहे. त्यांच्या 4ही अवस्थांचा योगाने नर स्वानंदस्य होतो. ब्रह्मात ब्रह्मरूप असणाऱ्या योगांच्या ठायी स्वाधीनत्व, पराधीनत्व व मायामयत्व कुठून असणार? 4ही अवस्थांचे संयोग होऊन ज्ञानवंत आचरण करतो आणि त्यांच्या संयोगरूपाने साकारणारा स्वानंद अवस्थेत महात्मे सुस्थिर राहतात. कर्मयोगाचा आधार घेऊन देहाची कर्मे करावीत. ज्ञानयोगाचा आधार घेऊन साक्षीत्वाचे आचरण करावे. हे दक्षा, ज्ञानी व्यक्तीने समयोगाचा आधार घेऊन आनंदाचा आस्वाद घ्यावा. लोकरहित होऊन सहजाचा आश्रय घ्यावा. चारांनी युक्त होऊन तथा चारांचाही त्याग करून सर्वदा योगमयी अवस्था धारण करून राहावे. आतापर्यंत जे काही सांगितले होते ते सर्व एकत्ररित्या वर्णन करतात. सगळ्या योगमार्गाचा क्रमविकास येथे वर्णिला आहे. निजरूपात अवस्था कुठली? कुठला अवस्थाधारक? त्यांच्या एकरूपत्वातूनच ती योगावस्था वर्णिली आहे. योगावस्था चारांनी युक्त आहे आणि चारांनी रहितही वर्णिली आहे. योगी तिचा आश्रय घेऊन कधीही शांतहीन होत नाही. आता योगधारीची दुसरी अयोग अवस्था श्रवण कर. ती सदैव निवृत्तीदायिका असते. ब्रह्मात ब्रह्मरूप झालेले जे योगी तिचा आश्रय करतात तेव्हा ते निवृत्ती संयुक्त होतात. तेव्हा ते कधीही शांतिरहित होत नाहीत. त्यांची शांती अखंड टिकते. ब्रह्मात ब्रह्मरूपात राहिलेले योगी मायेत ना येतात ना जपतात. ब्रह्मभूताच्या बाबतीत धारकत्व तरी कुठले? जे केले वा करविले जाते त्याचे अवलोकन करीत नाही, आसक्तीने पाहत नाही. त्या पाचातही गेलेले चैतन्य वा पाचही अवस्था मायामय आहेत असा निश्चय करून वा निवृत्ती माझ्यात निश्चय करून योगी त्यात गुंतत नाही. मी पंचकोशांमध्ये गेलेलोच नाही, मग त्यांचे परिणामरूप आसक्ती वा निवृत्ती माझ्यात कशी असेल? मला जीवन, मरण, जन्मयोग, योगात्मिका अवस्था कुठून असणार? हे सर्व मायामोहयुक्त आहे असे ज्ञानी म्हणतात. हे मानदा, आता पूर्णयोगमयी अवस्था श्रवण कर. संयोग अयोगहीन अशा तिला प्राप्त केल्यावर नर अशांत होत नाही. ब्रह्मात ब्रह्मरूप असलेल्या माझ्या ठाई मायाहीन अयोग रूपाठाई परम मायामय पंचक कुठून असणार? चित्त नेहमी विधी आणि निषेधयुक्त असते. तसेच तेच विधी निरोधहीन ठरत असते. देहाने कर्मयोग, हृदयात ज्ञानयुक्त होतो. दोन्हीत समरूपत्व तर सूर्यावस्थेत सहजात्मक ठरतो. या सगळ्यांच्या संयोगाने स्वानंद नामक अवस्था म्हटली जाते. निवृत्तीत अयोग नामक योगात शांतिदायक अशी योगाची अवस्था असते. अशा प्रकारे अनेक योगांचा आश्रय घेऊन महामती योगी शांतीपूर्वक ब्रह्मभूत होऊन निश्चित राहतो. ब्रह्मीभूत सुखप्रद योगस्थिती वर्णिली अशा रीतीने योग्यांचा देहनिर्वाह चालत असतो. वर्णाश्रमात स्थित योगी योगसंग्रहार्थ फलांची अपेक्षा सोडून देऊन उत्तम स्थितीचे आचरण करतात. ज्यावेळी वर्ण व आश्रमांचाही त्याग करून पंचमाश्रम धारण करतात त्यावेळी तेव्हा त्यांची कोणतीही स्थिती नसते यात संशयच नाही. अर्थात अशा परमहंस योग्यास कोणतेही विधिनिषेध नसतात. विधिनिषेधहीन असलेले ते साक्षात विनायकच होत. जे काही करतात तो सगळा योगच असतो. तरी
वेदाधिकारात वर्णिलेल्या प्रमाणित स्थितीमध्ये वर्णन आश्रमरूप स्थितीत असतात, तेव्हा हे प्रजापते ते देखील विधियुक्तच वागतात. ज्यावेळी स्थितीविहीन असतात तेव्हा वेदात वर्णित परमनिषेधाच्याही पार असतात. अतः स्थितियुक्त व स्थितीविहीन असे वर्णाश्रमाला सोडून आवडीनुसार योगी कसेही राहतात. जसे विनायकच होत, शांतीने मनात येईल त्याप्रमाणे सर्व करीत विधिनिषेधहीनरित्या ब्रह्मातच रसधारक होऊन राहतात. हे सर्व योग्याचे चेष्टित सांगितले. हे ब्रह्मभूत ब्रह्म झालेला म्हणतानाही कोणीतरी वेगळा ब्रह्म झाला आहे, वेगळा ब्रह्म झाला आहे हे आहेच, म्हणून त्याच्याही पार असलेले पूर्णपणे आचरावे. ऐकूनही व वाचूनही सर्व उचित प्राप्त होईल. अंती योगमय होऊन श्री गणेश रथ होऊन राहतो. ओम तत्सदिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे युगामृतार्थशास्त्रे योगस्थितिवर्णनयोगो नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः. योगगीता भाग 3 पूर्ण. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 7 संपूर्ण. जय गजानन.